आम्ही पनवेल महानगरपालिकेतून आले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जनजागृतीसाठी आलेलो आहोत. स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. माझा विषय घनकचरा व्यवस्थापन. तर घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय? आपल्या घरातून, आजूबाजूच्या परिसरातून, गार्डनमधून मोठ्या प्रमाणावर निघणारा कचरा याचं वेगवेगळ्या वर्गीकरण करणे म्हणजे घनकचरा व्यवस्थापन आहे. तर घनकचरा व्यवस्थापनामध्ये 4 प्रकार येतात. एक ओला कचरा, दुसरा सुका कचरा, तिसरा सॅनिटरी, चौथा स्पेशल केअर. तो ओला कचरा म्हणजे काय? तो नैसर्गिक ज्याच्यापासून आपण सेंद्रिय खत, बायोगॅस तयार करू शकतो असा. त्याच्यामध्ये काय येतं? घरातून गेला येतं, शिळा येतं, पाणी म्हणजे देठ येतात, केस येतात, दंत येतात, पाणी येतात, फळांची साली येतात, आंब्याची टरफल येतात, लिंबाची शेंगाची टरफल येतात, मांसाची झाड येतात. जे नैसर्गिक होतं ते सर्व ओल्या कचऱ्यामध्ये. नंतर येतो सुका कचरा. सुका कचरा म्हणजे काय? तो कुजत नाही पण त्याच्यावर रिसायकलिंग करून पुन्हा वापर करू शकतो अशा गोष्टी. त्याच्यामध्ये काय येतं? काच येतात, कागद येतात, धातू येतात, गोष्टी येतात, पॅकेजिंग मटेरियल येतं, चप्पल येतात, आपले कपडे येतात त्याच्यामध्ये. नंतर येतो सॅनिटरी वेस्ट. सॅनिटरी वेस्ट म्हणजे काय? जो आपण आपल्या वैयक्तिक सेफ्टीसाठी जे काही वापरतो ते व्यवस्थित करून आपल्याला रेडरमध्ये टाकायचं आहे. त्याच्यामध्ये काय येतं? सॅनिटरी पॅड येतात, लहान मोठे डायपर येतात, निरोध येतात, काच आपण वापरतो, इयरबड्स येतात, चेहरा वगैरे क्लीन करून टिश्यू देतात. त्याचं तुम्ही उघड्यावर टाकलं त्याच्यामुळे संसर्गजन्य आजार वाढू शकतो. पण ते आपल्याला व्यवस्थित करून रेडरमध्ये टाकायचं आहे. नंतर येतं स्पेशल केअर. स्पेशल केअर म्हणजे काय? जो ओलाही नाही, सुकाही नाही, पण पर्यावरणास, मानवी आरोग्यास आणि जे कर्मचारी वगैरे येतात त्यांच्यासाठी घातक कचरा असतो. घरगुती घातक कचऱ्यामध्ये काय येतात? सिलिंडर येतात, सिलिंडर येतात, फिनेलच्या बॉटल येतात, हार्पिकच्या बॉटल येतात, विनेलच्या बॉटल येतात, गरम पेनचे डबे ते येतात, समजा सुरी वगैरे ते पण येतं. समजा तुमच्या घरामध्ये एखादा शुगर पेशंट आहे, इंजेक्शन वगैरे ते पण येतं. पण ते आपल्याला व्यवस्थित रॅप करून ब्लॅडरमध्ये टाकायचं आहे. जर तुम्ही अशी उघड्यावर टाकली, जे कर्मचारी ते आग लागतात त्यांना इजा होण्याची शक्यता असते. म्हणून ते आपल्याला व्यवस्थित रॅप करून टाकायचं आहे. नंतर येतो ई कचरा. ई कचरा म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक कचरा. त्याच्यामध्ये काय येतात? बंद पडलेले मोबाईल येतात, चार्जर येतात, बॅटरी येतात, संगणकाचे पार्ट येतात त्याच्यामध्ये. नंतर येतो औषधी कचरा. औषधी कचरा म्हणजे काय? त्याच्यामध्ये एक्सपायर झालेल्या गोळ्या असतात, सिरप असतात, ट्यूब असतात. आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर आपल्याला 5-10 दिवसाचा कोर्स देतात. आपण पूर्ण खातो का? कधी-कधी आपल्याकडून ते तसंच राहून जातं. मग ते कधी एक्सपायर होतं आपल्याला कळत नाही. आपण काय करतो? उचलून कुठल्याही डब्यामध्ये टाकून देतो. तसं न टाकता ते व्यवस्थित आपण आपल्याला ब्लॅडरमध्ये टाकायचं आहे. नंतर येतो जैव धोकादायक कचरा. जैव धोकादायक कचरा म्हणजे काय? ज्याच्यापासून संसर्गजन्य आजार वाढतात अशा गोष्टी. आता कोविडमध्ये कसं संसर्गजन्य आजार तेव्हा आपण काळजी घेतो. हँड ग्लोव्हज, मास्क वगैरे वापरतो. तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी असेल, जसं वगैरे झालेली असेल, मग त्यांच्या सुरक्षेसाठी तुम्ही हँड ग्लोव्हज, मास्क, कॉटन वगैरे जे काही वापरत असाल त्याचे कपडे असतील ते व्यवस्थित आपण आपल्याला ब्लॅडरमध्ये टाकायचं आहे. आता येणारी गाडी ही आपली 4 कंपार्टमेंटची असणार आहे. ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी आणि स्पेशली 4 प्रकारचे 4 कचरे तुम्हाला वेगवेगळे करून द्यायचे आहे. घरामध्ये ओला आणि सुका 2 डबे ठेवायचे. सोसायटीला 4 डबे ठेवणं बंधनकारक आहे. सॅनिटरी वेस्ट महिन्यातून एकदा निघणार असतात. तो व्यवस्थित आपण आपल्याला खाली आणून टाकायचा सोसायटीच्या लागते. आणि स्पेशल केअर म्हणजे काय? जो काच वगैरे फुल काच असेल तर ती ब्लॅडरमध्ये टाकायची. आपली काच असेल तर ट्यूबमध्ये टाकायची आहे. इलेक्ट्रॉनिक पण आपल्याला ब्लॅडरमध्ये टाकायचं आहे. तर तुम्ही माझी माहिती वाढवायची त्याच्याबद्दल धन्यवाद. तुमचे काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता.